आणि स्वराजच्या वाढदिवसाच्या दिवशी अक्षरशः भर पावण्यात मला खाली पाहण्याची वेळ आलेली होती एका बाईमुळे. तिने एवढी मोठी चूक केली होती आणि तिच्या चुकीमुळे जी महिन्यापासून मी तयारी करत होती ना वाढदिवसाची, अक्षरशः त्या तयारीवर तिने पाणी फिरून दिलं होतं. आणि हा माझा पुण्यात आल्यानंतर सगळ्यात पहिला आणि शेवटचा खूप खराब अनुभव की मी इन्फ्लुएन्सर असून सुद्धा माझ्यासोबत हे झालं. काय झालं मी तुम्हाला सविस्तर सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. ॲक्च्युली वाढदिवसाची तयारी ना मी गेल्या महिन्यापासून करत होती, कारण हा तोच स्वराज आहे ज्याच्या जन्म झाला आणि त्याच दिवशीपासून माझं यूट्यूब पेमेंट चालू झालेलं आहे. 17,500 हे माझं पहिलं यूट्यूब पेमेंट होतं, जे स्वराज जन्मला आणि माझ्या घरात आला त्याच दिवशी ते पेमेंट माझ्या अकाउंटला जमा झालं होतं. स्वराज जन्माला आला होता ना, तेव्हा ॲक्च्युली माझ्याकडे पैसे पण नव्हते डिलिव्हरीसाठी, परंतु मी लोकांना मदतीची हाक मागितली आणि मी प्रत्येकाचे पैसेसुद्धा परत दिले. असं नाही की दिले नाही. असो तर तुम्हाला आता सांगते की वाढदिवसाच्या दिवशी धिंगाणा काय झाला आणि स्वराजचा वाढदिवस कसा झाला आणि आम्ही एवढी मोठी सिच्युएशन नवरा बायकोनी कशी मॅनेज केली. तर वाढदिवसासाठी मी सर्व महिन्यापासून तयारीत होती, कारण मला त्याचा 5वा वाढदिवस खास बनवायचा होता. कॅटर्स बुक केला होता, डेकोरेशनवाला बुक केला होता, सर्व पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं आणि सगळं काही झालेलं होतं. माझ्या मैत्रिणी, इन्फ्लुएन्सर, कॅमेरावाला सगळ्यांना ॲडव्हान्स मी पैसे देऊन ठेवले होते की कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या डोक्यावर जास्त लोड येऊ नये. स्वराजचा मी आधीच बड्डे शूट पण करून घेतलेला होता. सगळं खूप छान झालेलं होतं आणि कॅटर्सवाल्यालासुद्धा आम्ही ॲडव्हान्स पैसे देऊन ठेवले होते. फक्त त्याचे 6,000 बाकी होते. आमची वाढदिवसाची तयारी झाली. मी मेकअप करून खाली आली, मी, स्वराज आम्ही, आणि म्हटलं केक कट करायचा, कारण 6चं आमंत्रण दिलं होतं. पाहुणे मंडळी येऊन उभी होती, कॅमेरावाला, मैत्रिणी, इन्फ्लुएन्सर, स्वराजचे फ्रेंड्स आणि स्वराजच्या स्कूलचा पूर्ण म्हणजे टीचर्सचे आहेत ना, ते सगळेजण आले होते. एकच व्यक्ती आला नव्हता, तो म्हणजे कॅटर्स, आणि तो आल्याशिवाय आम्ही केक कट करू नको शकतो. ॲक्च्युली ती एक बाई होती आणि ती बाई होती तर म्हटलं चला, तिने काहीतरी नवीन व्यवसाय चालू केला असेल म्हणून आपण तिला म्हणजे देऊया. आणि मी सुद्धा म्हटलं चला, कोणाचं तरी चांगलं होते. कॅटर्सवाल्याला सांगण्याचं एकच काम की माझ्याकडे मॅनपॉवर कमी होती आणि मला हा क्षण उपभोगायचा होता माझ्या मुलांसोबत. स्वरा पण आलेली होती, परंतु त्या बाईने 6 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत एवढी आमच्याशी खोटी बोलली की हा माझा एवढा खराब अनुभव आहे. ॲक्च्युली पहिले तर ती फोनच उचलत नव्हती, अजिबात फोन उचलत नव्हती आणि माझा जीव वर खाली होत होता. धडधड झाली होती सुरू की एवढ्या मोठ्या पाहुण्यांना मी काय उत्तर देऊ. आता कुठं चांगलं झालेलं आहे, पाहुणे वापस जातील म्हणजे अक्षरशः माझे हातपाय थरथरत होते आणि डोळ्यातून स्वराजचा वाढदिवस असतानासुद्धा माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते, परंतु मी ते लपवत होती कारण मुलं खूप आनंदी होते. फक्त टेन्शन जे होतं माझ्या नवऱ्याला आणि मला, बिचारा धावपळ करत होता, कारण की कॅटर्स जर आला नाही तर काय होणार हे खूप मोठं आमच्या मागं टेन्शन आणि टास्क होतं. परंतु वृद्धाश्रमच्या ताई, मनीषा, सायली, त्याच्यानंतर हे कोल्हापूरची सून, ह्या सगळ्यांनी मला हिंमत दिली की तू असं फेसवर दाखवू नको की कॅटर्सवाला आला नाही. जर ती आली नाही तर आपण काहीतरी अरेंजमेंट करू, पण वाढदिवस साजरा करू. असं करता करता आम्ही 2 तास पाहुण्यांना बसून ठेवलं आणि शेवटी तिने सांगितलं की मी आली. 6ला आम्ही कॅटर्सवाला बोलावला होता, तर ती जेवण वगैरे घेऊन 9:30 वाजता आली. आली तर आली, तिच्याकडे डिश नव्हत्या, प्लेट्स नव्हत्या. जेवण अर्धवट होतं. काही लोकं जेवले, काही लोकं जेवली नाही. म्हणजे खूप तिने गोंधळ केला होता. आणि एवढंच नाही, फक्त 80 प्लेट्स झालेल्या होत्या, तर ती आम्हाला 150 प्लेट्स सांगत होती. म्हणजे एवढा लोचा. मी 150 प्लेटचे पैसे पण दिले असते, डोंट माइंड, परंतु तिने वेळेवर यायचं असतं आणि ती जर आली नसती ना, तर ॲक्च्युली माझा हा दिवस खूप खराब गेला असता. मी एवढी रील्स काढणारी मुलगी, मला त्या दिवशी धड रील्स पण काढता आल्या नाही. ह्या ज्या क्लिप्स आहेत ना, हे ते जे फोटोग्राफर दादा होते, त्यांनी ह्या क्लिप्स घेतल्या होत्या म्हणून बरं झालं. नाहीतर ना, स्वराजच्या आठवणीचे आमच्याकडे फक्त फोटो असते, बाकी काहीच नसते. परंतु त्या दादांना समजलं की ताईला आज टेन्शन आहे. ॲक्च्युली मी ब्लॉग पण शूट नव्हता केला. मग कसं तरी आम्ही अँकरिंग करणारी मुलगी पण बोलावली होती मुंबईहून. खूप छान प्लॅनिंग केली होती. फक्त एका बाईच्या चुकीमुळे एवढं मोठं कांड झालं.
आणि मला त्या गोष्टीचा एवढा पस्तावा येत होता की मी एका स्त्रीवर विश्वास ठेवला की बाबा तिने न्यू बिझनेस स्टार्टअप केलेला आहे आणि आपण तिला देऊया. जर तिने चांगलं केलं असतं तर कदाचित मी तिला 10 कस्टमर अजून दिले असते, तिची रील्स टाकली असती. परंतु कॅटर्स का सांग, जेव्हा ती कॅटर्स घेऊन म्हणजे कॅटर्स वगैरे जेवण वगैरे घेऊन आले ना, ॲक्च्युली तेव्हा ना 20 ते 30 पाहुणे माझे परत गेलेले होते आणि खूप टेन्शनमध्ये होती मी. आणि त्याच्यानंतर आम्ही केक वगैरे कट केला. मग आम्ही वेळेवर नाश्ता वगैरे बॉटल्स वगैरे बोलावले आणि ते देणं सुरू केल्या. खरंच अशी वेळ कोणावरही येऊ नये आणि खूप विश्वासाने आम्ही तिला काम दिलं होतं, परंतु तिने आमच्यासोबत असं केलं. ते तरी बरं, म्हणजे रणरागिणी बाउन्सर ग्रुप आहे पुण्यातला, त्यांनी तिला फोन लावला आणि तिला म्हणजे सांगितलं की तुला यायचं आहे की नाही ते एकदा आम्हाला सांग, मग आमचं आम्ही बघतो. आणि मी ना तिला 8 ते 9 हजार आम्ही तिला ॲडव्हान्ससुद्धा देऊन ठेवलेला होता. असं नाही की आम्ही ॲडव्हान्स तिला कमी दिला. तिने जेवढं म्हटलं ना तेवढं आम्ही तिला ॲडव्हान्स दिला होता. परंतु खरंच हा ना माझा पुण्यातला अतिशय खराब अनुभव आहे. परंतु यामध्येच समजलं की आपलं कोण परकं कोण. म्हणजे माझ्या जेवढ्या काही मैत्रिणी होते, इन्फ्लुएन्सर होते आणि विशेष म्हणजे सूर्योदय वृद्धाश्रमच्या ज्या ताई होत्या ना, त्यांनी मला खूप समजून घेतलं. त्या बोलल्या तू स्टेजवर राहा फक्त, बाकीचं सगळं काही आम्ही हँडल करतो. आणि त्यांनी तिचा फॉलोअप घेतला आणि शेवटी 9 वाजता ती आली आणि आम्ही जेवायला सुरुवात केलेली आहे. आणि खूप छान आम्ही डेकोरेशनची व्यवस्था केलेली होती, तुम्ही बघू शकता. परंतु त्या एका चुकीमुळे ना तो वाढदिवस थोडासा खराब झाला. आणि हे सगळं बघून ना माझ्या सासऱ्यांना अक्षरशः रडू आवरत नव्हतं, कारण की त्यांना असं वाटत होतं की ज्या मुलाचा संसार तोडण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला, आज त्या मुलाचं किती चांगलं झालं. मी स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता की माझ्या मुलाच्या जन्मामुळे माझं आयुष्य एवढं चांगलं होणार आहे. आणि त्या मुलामुळे बघा आज आमचं आयुष्य किती छान झालेलं आहे. सायलीने सर्व क्लिप्स घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे ह्या क्लिप्स काही भेटलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हा स्वराजचा केक होता. आणि त्याच्यानंतर मग 2 दिवसांनी त्या दादाने आम्हाला बड्डेची रील्स दिलेली आहे, जे की तुम्ही बघू शकता. सर्वजण होतं प्रियांशू नाव कोणाचं आहे, तर प्रियांशू नाव माझ्या स्वराजचंच आहे जन्मनाव. आणि त्याला स्वरा आणि स्वराज म्हणजे कॉम्बिनेशन झालं पाहिजे म्हणून मी हे म्हणतो. वाढदिवस सुरू होण्याच्या अगोदरच मी त्या दादांना सांगितलं होतं की स्वराचासुद्धा येणाऱ्या 2 ऑगस्टला वाढदिवस आहे, तर तिचासुद्धा शूट करून घ्या. तर स्वराच्या वाढदिवसाचा सुद्धा शूट मी त्याच दिवशी करून घेतला. आल्या आल्या त्या दादाने खूप छान अशा क्लिप्स घेतल्या आमच्या, म्हणजे स्वराची, माझी आणि त्याची. गणेशजी ना कॅटर्सवाले नव्हते ना, त्याच्यामुळे ते ना खूप टेन्शनमध्ये होते आणि ते वालीलाच म्हणजे कंटिन्यू फोन करत होते. त्याच्यामुळे ना ते ना सुरुवातीच्या क्लिप्समध्ये अजिबात आले नाही. फक्त त्या एका बाईच्या चुकीमुळे ना आम्ही हा म्हणजे क्षण आहे ना हा व्यवस्थित एन्जॉय करू शकलो नाही. म्हणजे फक्त पाहुण्यांसोबतचे आमचे फोटो वगैरे आहे, सेपरेट फोटो गणेशजी आणि मी आम्ही एकही घेतलेला नाही. घाई गडबडीत फक्त आम्ही एक रील्स घेतली, ते पण सगळे पाहुणे घेतल्यानंतर. हे आले होते आलेले पाहुणे, त्याच्यानंतर त्याचे टीचर वगैरे सर्व माझे फ्रेंड्स, इन्फ्लुएन्सर आणि ही अँकर होती जी आली होती मुंबईवरून. मुलांनी वगैरे भरपूर एन्जॉय केला आणि भरपूर त्यांना नाश्ता वगैरे खूप म्हणजे खूप आम्ही मजा केली. फक्त एक कॅटर्सवालीची गोष्ट जर सोडली ना तर बर्थडे खरंच खूप छान झाला, जसं की तुम्ही बघत आहे. नंतर भरपूर असे गेम्स घेण्यात आले, त्याच्यामध्ये कोल्हापूरची सून नम्रता ती पण होती आणि माझी वहिनी पण होती, एक मावस वहिनी. त्याच्यानंतर खूप छान केक कट करण्यात आला आणि केक कट केल्यानंतरच म्हणजे फॅमिली फोटो आम्ही क्लिक करून घेतले. माझे सासरे वगैरे सर्व होते. माझ्या आईला पण बोलावलं होतं मी केक कट करायला, परंतु ती काहीतरी करत होती मला वाटते, तर त्याच्यामुळे ती आली नव्हती. तर स्वरा आणि स्वराजच्याच हाताने आम्ही केक कट केला. कारण कसं त्या दोघांचा आता बड्डे, आपण काय मोठे आहे, त्याच्यामुळे मी तिला सांगितलं की तू आणि स्वराजच केक कट कर. त्याच्यानंतर मस्तपैकी तिच्या आप्पांनी केक वगैरे भरवला आणि त्यांच्या आनंदाश्रू बाहेर येत होते आणि सगळेजण मला सांगत होते की तुझे सासरे रडत आहे. त्याच्यानंतर खूप छान असे फोटोशूट केलेले आहे, जे की तुम्ही बघत आहे. स्वरा, आमची फॅमिली वगैरे खूप सारे यूट्यूबर्स होते, टीचर स्टाफ होता, प्रगती सांगडे होती. त्याच्यानंतर ही पण एक इन्फ्लुएन्सर आहे आणि खूप छान व्हिडिओ बनवते. आणि हे मनीषा आणि तिची बहीण होती. आमच्या सोसायटीतले सुद्धा सर्व लोक होते. टोटली ना वाढदिवस खरंच खूप सुंदर झाला आणि माझे भरपूर असे फॉलोअर्स पण होते. आणि सगळ्यात जास्त आनंद मला तेव्हा झाला जेव्हा वृद्धाश्रमातले आजी आजोबा सगळ्यांनी स्वराजला आशीर्वाद दिला. आणि रणरागिणी बाउन्सर ग्रुप जो पुण्यातील आहे, ते आता सगळ्या ताई आल्या होत्या आणि त्यांनी मला या म्हणजे खूप मदत केली आणि ते मला खरंच खूप छान वाटलं. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोल्हापूरची सून जी नम्रता आहे ना, तिला तर मी आयुष्यात पहिल्यांदाच भेटली होती. म्हणजे
आम्ही भेटलो होतो सुरतला, परंतु आत्ता ना आली होती ती, परंतु जास्त गप्पा गोष्टी करता आल्या नाही. बाकी ज्या लोकांसोबत मी काम करते, माझी जे म्हणजे हे आणून देतात पार्सल वगैरे, ते आले. आणि जिने अँकरिंग केली होती ना, ती मुलगी पण खरंच खूप भारी वाटली आणि छान वाटलं की सगळ्यांनी बाकी वाढदिवस बेस्ट केला. आणि यावेळेस ना माझ्या स्वराजला आशीर्वाद देण्यासाठी सगळे म्हणजे सगळे फॅमिली माझी सोबत होती. त्याच्यानंतर पटापट जेवण वगैरे करून पटापट पाहुणे जायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात अगोदर तर जे माझे फ्रेंड सर्कल होते ते वगैरे केले, ओलानेच आले होते आणि ओलानेच गेले सगळेजणं. आणि फायनली आता मनीषा पण निघालेली होती. मनीषाला थांब बोलली होती, पण ती बोलली तुमच्याकडे एवढे पाहुणे आहेत ना, त्याच्यामुळे सध्या मी थांबत नाही, नेक्स्ट म्हणजे थोड्या दिवसांनी पुन्हा येईन. मग मी पण तिला थांबवलं नाही, कारण माझ्याकडे पण भरपूर पाहुणे वगैरे होते. बाकी तुम्हाला माझा आजचा लुक कसा दिसतोय तेच नक्की सांगा. आणि तुम्ही हे साडी बोलता, तर हे ना एक बुटीकवाल्यांनी आम्हाला वेअर करायला दिली होती, तर त्यांची साडी ही आहे, म्हणजे रेंटनी आणली होती. आणि बाकी तर मग वाढदिवस झाला आणि गणेशजीने पटापट आवरायला घेतलेलं होतं. आणि बाकी म्हणजे जसे डेकोरेशनवाल्यांनी डेकोरेशन काढला, तर आम्ही लगेच डेकोरेशनवाल्याचे पैसे पे करून दिले. फोटोग्राफरला पण त्याचे पैसे पे करून गेले, म्हणजे तेव्हाचे तेव्हाच पैसे देऊन दिले, कारण उद्या पण दिले आहे आणि आज पण दिलं आहे, मग कशाला थांबवायचे. बाकी माझ्या आज साडीचा लुक कसा दिसतोय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण मी खूप हॅपी होती, फक्त एक गोंधळ सोडला तर. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना स्वराला भरपूर अशी दृष्ट लागली होती, कारण ती खरंच खूप सुंदर दिसत होती. आणि तिचे आप्पाजी पण बोलत होते की माझी नात ही सगळ्यात सुंदर दिसत होती, म्हणजे तुझ्यापेक्षाही सुंदर दिसत होती, असे ते मला म्हणत होते. तर म्हटलं ठीक आहे बाबा, तुमची नाच सुंदर तर तुमची नाच सुंदर. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघून तुम्हाला समजलंच असेल की माझी फॅमिली माझ्यासोबत आहे आणि माझ्या फॅमिलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु खरंच वाढदिवसाच्या दिवसची जी परिस्थिती आहे ना, ते माझ्या नवऱ्याने आणि मी खूप छान पद्धतीने हँडल केली. तर असा होता स्वराजचा वाढदिवस. बाकी तुम्हाला वाढदिवस कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यात अशी सिच्युएशन एखाद्या वेळेस आली का की प्रोग्राम आहे आणि ज्याला बोलावलं होतं तेच आले नाही किंवा रद्द झालं, आणि कशी परिस्थिती होते ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. अजून तुम्हाला काय पाहायला आवडेल आणि अजून स्वराजचा कोणता मी ब्लॉग टाकला नाही ते सुद्धा मला नक्की सांगा, कारण प्रमोशनमुळे ना वेळच भेटत नाही. त्याच्यानंतर आम्ही पार्किंगमध्ये वाढदिवस केला होता, तर ते कचरं वगैरे जाळायचं होतं, तर ते मी जाळत होते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी.